नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर मित्रांनो, गावाकडची व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर हे माझ्या पाठीमागं दिसत असेल तुम्हाला मित्रांनो, तर हे आंब्याचं झाड आहे आणि अतिशय खूप सारे आंबे लागलेले आहे आणि आमच्या माळ रानावरचा हा आंब्याचं झाड आहे आणि ह्या झाडाचे आंबे संपूर्ण खाली भरपूर अशा प्रमाणात खाली पडून गेलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ते हे आंबे का पडले आणि कसे पडले. तर रात्री हा अवकाळी पाऊस आला आणि वादळी वाऱ्यासह संपूर्ण आंब्याला झोडपून संपूर्ण आंबे हे खाली पडलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हा आमचा एक छोटा कलाकार फॅमिली मेंबर्स हा आंबे या पिकलेल्या पिकलेल्या आंबे जमा करत आहे. तर हे व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला, हे असे हे खाली पडलेले संपूर्ण आंबे हे दिसून येत आहे. ह्या पहा मित्रांनो, खाण्यासाठी सुद्धा एक खूप असा आनंद येतो आणि या आंबे खाण्याची मजा ही वेगळीच असते. तर मित्रांनो, या आंब्याची चव थोडी आंबट असते पण गोडसुद्धा असते. तर या अशा रायवळ आंब्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा कधी कुठे फिरत असाल, कुठे जात असाल तर तुम्हाला ह्या रस्त्याने जाताना ही रायवळ आंबे भेटले तर त्या आंब्याचा स्वाद आवर्जून घ्या. का की रायवळ आंब्याची ही साधारणपणे गोड नसेल पण ह्या आंबट गोड ह्या अशा वेगवेगळ्या चव ह्या रायवळ आंब्यातून येत असताना याला कुठलाही खत, कुठलंही पाणी घालत नाही. हे निसर्गाच्या सान्निध्यात आलेले हे आंब्याला फळं हे कडक उन्हाळ्याच्या भर दिवसात हे आंब्याला हे फळं येत असतात. हे पहा, परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. या संपूर्ण या पिकलेल्या साका आहेत आणि ह्या साका आम्ही एवढ्या अशा एक पिशवी भरून जमा केल्या आहेत. तर मित्रांनो, हे दिसत असेल तुम्हाला, हे आमचे छोटे कलाकार मेंबर हे छोट्या छोट्या दगडं घेऊन या आंब्यावर फेकतात. तर एक कहाणी सांगितली जाते की आंब्याला जर दगड मारला तर तो आपल्याला आंबा देतो. तर अशा या काही म्हणीसुद्धा आहेत. तर मित्रांनो, आपणही कधी या असं गेला तर याचा आनंद घ्या. धन्यवाद मित्रांनो. रामकृष्ण हरी.